जळगाव जामोद तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शासकीय कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थानाची बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यातच जळगाव जामोद शहरातील पंचायत समितीच्या कर्मचारी यांच्याकरिता विकासवाडी येथे शासकीय इमारत बांधकाम गेल्या 2 वर्षापासून सुरू असून जळगाव उन्नती न्यूज चॅनलचे संपादक शमीम देशमुख यांनी बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी पाहणी केली असता सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे दिसून आले। जमीन खोदकामात पारदर्शकता हवी असताना त्यामध्ये खोदकाम खड्ड्यात ATM किंवा मुरुम न टाकता काळी माती टाकून कॉलम भरून खड्डा पूर्ण केला। कामात सिमेंटचा वापर कमी असून एक्सपायर झालेले सिमेंट वापरले जाते। याबाबत मजुरांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली व एक्सपायरी सिमेंट बिर्ला A1 व अल्ट्राटेक कंपनीचे सिमेंट वापरलेल्या पिशव्या जाळून टाकल्या व पुरावे नष्ट केले। तसेच शाखा अभियंता याने सदर बाब लक्षात येताच त्यांनी मजुरांना ठणकावून सांगितले की एक्सपायरी सिमेंट वापरू नये। याबाबत शमीम बापू देशमुख यांनी संबंधित अधिकारी कुडसंगे यांना फोन केला असता त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही। त्यामुळे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून नियमाप्रमाणे व एस्टिमेटप्रमाणे बांधकाम होत नाही। या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे चित्र यावरून दिसत आहे। बांधकामाच्या भ्रष्टाचाराचा अधिकारी सुद्धा सहभागी असल्याची चर्चा परिसरात होत आहे। तरी या बांधकामाची वरिष्ठ स्तरावरून स्थळ निरीक्षण करून चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई होणे गरजेचे आहे। भविष्यात या इमारतीमध्ये निवास करता येणाऱ्या कर्मचारी यांच्यासह त्यांच्या परिवारास प्राणाला मुकावे लागणार असल्याची भीती निर्माण होणार आहे। तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे व होत असलेले बांधकाम थांबावे अशी स्थानिक नागरिकांकडून मागणी होत आहे। जळगाव उन्नतीकरता शमीम बापू देशमुख, जळगाव जामोद।